उपवासाच्या चकल्या खायला तर खूप आवडतात, पण करायला खूप अवघड. जेणेकरून आता यावेळेस मी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जेणेकरून खूप सोपी जाईल. आपण सोऱ्याने न चकल्या बनवता अगदी सोप्या पद्धतीने चकल्या बनवणार आहोत, जेणेकरून फटाफट आपल्या झटपट अशा चकल्या ज्या आहेत त्या बनवल्या जातील अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर खूप छान इथे चकल्या तयार झालेल्या आहेत, अगदी खुसखुशीत चकल्या तयार झालेल्या आहेत. तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर चला मग. तर इथे मी बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत. तर आता गरम गरम बटाटे असतानाच आपल्याला हे चाळणीमधून छान बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही इथे स्मॅशरने देखील स्मॅश केलं तरी चालेल. सर्व बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे. तर 2 किलो बटाट्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता. तर साबुदाण्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं होतं. गरम पाणी टाकून मी छान रात्रीच साबुदाणा जो आहे तो भिजू घातलेला होता. तर ह्या चकल्या तुम्ही फॅनखालीसुद्धा करू शकता किंवा उन्हात देखील करू शकता. तर अशा पद्धतीने छान बटाटा जे आहे ते स्मॅश होत आहे. अशा पद्धतीने सर्व बटाटे मी जे आहे ते अगदी छान स्मॅश करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला चकली करते वेळेस ते आतमध्ये अडकणार नाही. बटाटा व्यवस्थित छान चकल्या आपल्या तयार होतील, अगदी खुसखुशीत तयार होतील. यासाठी छान मी असं चाळणीमधून खिसून घेतलेला आहे. हा आहे साबुदाणा. 1 किलो साबुदाणा होता, तो गरम पाण्यामध्ये मी भिजत घातलेला होता. गरम पाण्यामध्येच भिजत घाला, जेणेकरून साबुदाणा जो आहे तो छान फुलतो. आणि आता एक मोठी परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सर्व साबुदाणा आणि बटाट्याचा जो आपण स्मॅश केलेला आहे याच्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी देखील थोडंसं वापरू शकता, जेणेकरून अजून ते सैलसर मिश्रण झाल्याच्या नंतर चकले जे आहेत त्या पटापट झटपट आपल्याला टाकण्यासाठी सोपं जाईल. बटाटा आपण स्मॅश केल्यामुळे खूप वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून होतं. तर आता सर्व बटाटा जे आहे ते एकजीव केलेला आहे मी, साबुदाणा व बटाटा. एकदा परत चेक करायचं आपल्याला, मीठ व्यवस्थित झालं असेल तर ठीक, जर कमी झालं असेल तर परत पुन्हा एकदा टाका. तर इथे पॉलिथिन घेतलेली आहे, तर पॉलिथिनवरतीच मी इथे टाकून घेणार आहे चकल्या. तर इथे मी अशा पद्धतीने एक जाडसर पॉलिथिन घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं खालून कट केलेलं आहे व अशा पद्धतीने आपल्याला इथे चकल्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. सोऱ्या प्रत्येक वेळेस आपल्याला आपले हात घाण होतात आणि त्याच्यामध्ये सोऱ्या उघडा, परत ते मिश्रण भरा, अशी झंझट नाही. आणि सोऱ्यामध्ये भरपूर असं सारण भरलं देखील जात नाही. तर अशी मोठी पॉलिथिन घेतली तर जे आपण मिश्रण घेतलेलं आहे चकलीचं ते व्यवस्थित भरलं जातं आणि झटपट अशा चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतात. तर छान 2 दिवसासाठी मी याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. घालते वेळेस आपल्याला खूप जाडसर दिसत होत्या, पण अगदी छान परफेक्ट प्रमाणात आपल्याला हे चकल्या ज्या आहेत त्या तशा छान झालेल्या आहेत. तर आता छान आपल्याला इथे तळून बघूयात. अगदी क्रिस्पी आणि खमंग अशा इथे चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर.